गेले 3 महिना एक समिती बसवली होती. खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही समिती गेले 1.5 महिना काम करत होती. या समितीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा या देशात लोकसभेत आमच्या वतीने जे खासदार निवडून जाणार आहेत त्यांचा कोणता आग्रह असेल त्याचा एक राजा जाहीरनाम्याच्या स्वरूपात आपल्या सर्वांच्या समोर आणलेला आहे. आणि या जाहीरनाम्याला आम्ही आज शपथनामा म्हणतोय. आमचे सर्व खासदार भारताच्या संसदेमध्ये या सर्व मुद्द्यांचा आग्रह धरतील आणि देशातल्या पददलितांना, महिलांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, लहान उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आणि देशातल्या सगळ्यात मोठा घटक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवतील. आणि हे उठवत असताना आमची भूमिका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काय असेल हे आज आम्ही शपथनाम्याच्या रूपाने आपल्या सर्वांच्या समोर सादर करतोय. या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांनी तुळजापूरला सभा काल होती, तरी आज एवढ्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर पवार साहेब या ठिकाणी तुळजापूरून आले. पुन्हा ते राहुरीला त्यांच्या पुढच्या दौऱ्याला जाणार आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. खासदार वंदनाताई चव्हाणांनी बरेच कष्ट शपथनामा करताना घेतलेले आहेत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख, महिला अध्यक्षा वंदना, आमच्या रोहिणीताई खडसे, आमचे विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमचे बसवराज पाटील साहेब, डॉक्टर सेलचे, विजयंती सेलचे, महिलांचे सगळे उपस्थित असणारे आमचे प्रतिनिधी, आमचे गोगाळे साहेब पण इथे आलेले आहेत. सर्वांनी बरेच कष्ट करून आमच्या अल्पसंख्याक सर्वांनीच बरेच कष्ट करून हा जाहीरनामा बऱ्याच विचारांती शपथनामा विचारांती सादर केलेला आहे. मी या बाबतीत त्यांचे मनोगत आणि पुढील कारवाई भूमिका मांडण्याची सूचना आणि थोडक्यात या शपथनाम्याच्या बाबतीत सुतोवाच करण्याची सूचना मी वंदनाताई चव्हाण यांना करतो. एका गोष्टीचा वतीने आम्ही महिलांची जागा दिली आणि 10 जागा दिले होते. तिथे वर्ध्याचं मतदान सुद्धा झालं. सजवून झालं. असा प्रश्न करायची केल्याची शक्यताची असा कार्यक्रम कधी घेता तुम्ही हे कसं करणार, कसं अवघड होणार. तर आमची त्याची भूमिका अशी की ही मी विविध प्रश्नांच्या संबंधी आम्ही मांडणी केली. त्याबद्दलचा आग्रह संशोधनाला करता नाही. त्यामुळेच आम्हाला असं दिसतंय की काँग्रेस पक्ष आणि अन्य जे पक्ष ज्यांच्याशी आम्ही आघाडीच्या रूपाने काम करतो त्या पक्षांना सुद्धा याच्या मुद्द्यांच्या संबंधी त्यांनी गांभीर्याने घ्यावं, याचा अंमलबजावणीसाठी सरकारने करावं असा आमचा आग्रह आमच्या विविध पक्षांचे सुद्धा असेल. आणि त्यामुळं त्यातून एक चर्चेला आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला एक सुरुवात व्हावी त्या दृष्टीने हा व्यापक अशा प्रकारचा वचननामा केलेला आहे. धन्यवाद साहेब. पहिल्यापासून मी आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांचं मनापासून आभार मानते की आपण आम्हाला हा जाहीरनामा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी वैयक्तिक आणि माझ्या वतीने सर्व सभासदांच्या वतीने मी साहेबांचे आणि जयंत पाटील साहेबांचे
मनापासून आभार मानते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय साहेब हे अत्यंत एक विजनरी दूरदृष्टीचे नेते आणि त्यांच्याकडनं आम्हाला सातत्याने जे इनपुट्स मिळतात, सातत्याने आम्हाला मार्गदर्शन मिळतं, कुठल्या क्षेत्रात आपण कुठली भूमिका घेतली पाहिजे या पद्धतीचं त्यांचं जे आम्हाला सांगणं असतं. त्याच पद्धतीने आदरणीय जयंत पाटील साहेबांसारखे अतिशय अनुभवी नेते ज्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला अनेक इनपुट्स मिळालेले आहेत, या दृष्टीने सगळे सभासद मिळून आम्ही हा मॅनिफेस्टो तयार केलेला आहे. मला आवर्जून या मॅनिफेस्टो कमिटीच्या सगळ्या मेंबर्सची नावं घ्यायची, तर ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की अनुभवी मंडळी, त्याचप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी ह्या मॅनिफेस्टो कमिटीमध्ये आहेत. आदरणीय माजी मंत्री राजेश टोपे साहेब, MLA सुनील भुसारा साहेब, ऍडव्होकेट जयदेवरावजी गायकवाड, ऍडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर, बसवराज पाटीलजी, सुधीर भोंगलेजी, विद्याताई चव्हाण, राखीताई जाधव, क्लाइड क्रॅस्ट्रो, विकास लवांडेजी, नीरज महांकाळ, ऍडव्होकेट संजय काळबंदे, विवेक क्षीरसागरजी, डॉक्टर सुनील जगताप, सक्षणा सलगर, जावेद हबीबजी, प्रिया पाटील, ज्या LGBTQ कम्युनिटीच्या अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे रवींद्र पवार साहेब, या सगळ्या मंडळींकडनं आम्हाला त्यांची तज्ञ इनपुट्स मिळालेले आहेत. एवढंच नव्हे, पण प्रत्येक आघाडीच्या प्रमुखांनी सुद्धा आपापल्या सेलमध्ये त्या मंडळींची मीटिंग घेऊन आपण काय मांडणी केली पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही इनपुट्स घेऊन हा जाहीरनामा तयार केलेला आहे. एवढंच नव्हे, पण लोकांमधनं सुद्धा काही जे प्रॉमिनंट सिटीजन्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्याकडनं पण काही इनपुट्स घेऊन आम्ही ह्या शपथनाम्यामध्ये इन्क्लूड केलेले. आता आदरणीय साहेबांनी सांगितलं हे बरोबर आहे की 10 खासदार असले 100% आपण विजय धरूया, 10 खासदार असले तरी हे तुम्ही कसं करणार असा प्रश्न येऊ शकतो. पण जे काय ह्या दस्तावेजात तुम्ही मांडलेलं आहे, मला खात्री आहे की 5 वर्ष पण खासदार जे आमचे निवडून जातील त्यांना हे विषय मांडायला कमी पडतील, पण आपले खासदार कुठंच कमी पडत नाही. त्यामुळे सगळ्या विषयांवर त्या ठिकाणी मांडणी होईल आणि सरकारला सुद्धा आग्रही भूमिका मांडली जाईल. अनेक गोष्टी आहेत ह्यामध्ये लिहिलेल्या, ज्याच्यामध्ये ऑलरेडी राईट टू डिस्कनेक्ट सारखा एखादा प्रायव्हेट मेंबर्स बिल जे सुप्रियाताई सुळेंनी मांडलेलं होतं, जे अतिशय नाविन्यपूर्ण होतं, त्याचा सुद्धा अंतर्भाव आम्ही ह्यामध्ये केलेला आहे. असे विविध विषय जे आहेत ते ह्या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्याला डिटेल्स मध्ये सांगतील. मला फक्त सुरुवात करायच्या आधी कुठल्या कुठल्या घटकांसाठी आम्ही ह्याच्यामध्ये तरतुदी केल्यात. मॅनिफेस्टो असला की अनेक सूचना येतात, आमच्याच कमिटीकडनं साहेब इतक्या सूचना आलेल्या होत्या की सगळ्याचा अंतर्भाव ह्याच्यामध्ये होऊ शकला नाही. पण शेवटी मॅनिफेस्टो शॉर्ट अँड स्वीट पण असला पाहिजे, त्या दृष्टीने ह्याचं केलेलं आहे. अजूनही आम्ही ओपन आहोत की ह्या पुढच्या काळात देखील काही इनपुट्स आम्हाला आले तर निश्चितपणे आमचे खासदार आग्रही राहतील ही भूमिका आमची सगळ्यांची असणार आहे. घटक जे समाविष्ट ह्याच्यामध्ये केले ज्याचा उहापोह ह्या ठिकाणी जयंत पाटील साहेब करतील, त्याच्यामध्ये युवकांसाठी काही तरतुदी आहेत. महिला आणि मुली मुद्दामून लिहिलंय, कारण युनायटेड नेशन्सच्या लेवलला नुसतं विमेन म्हणत नाहीत, विमेन अँड गर्ल्स असं संबोधित केलं जातं. शेतकरी, कामगार, उपेक्षित घटक, सामाजिक न्यायाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अल्पसंख्याक, LGBTQ कम्युनिटी, मायनॉरिटीज आणि पेन्शनर्स, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पायाभूत सुविधा जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे आताच्या काळात, त्याच्या संदर्भात काय दिशेने ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हावी त्याच्या संदर्भात पण आम्ही डिटेल नोट केलेली आहे. उद्योग क्षेत्र, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि कर प्रणाली, GST जो गाजतोय विषय, नागरी विकास, शहरं आपली फार मोठ्या प्रमाणात वाढतात आणि ह्या शहरीकरणाला खऱ्या अर्थाने आपल्याला संबोधित करायचं असेल तर आपल्याला ठोस पावलं ह्या पुढच्या काळात उचलावी लागतील आणि अतिशय नाविन्यपूर्ण अशा आम्ही काही योजना या ठिकाणी मांडल्यात ज्याची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे. हे सुद्धा विषय वारंवार राज्यसभेत असतील, लोकसभेत असतील, आम्ही NCPचे खासदार त्या ठिकाणी मांडत आलेलो आहोत. पर्यावरण हे अत्यंत महत्वाचा एक विषय आहे. मध्यंतरीच एक सर्वे झाला, त्याच्यामध्ये युवकांनी असं म्हटलंय की जो पक्ष पर्यावरण आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दल बोलेल त्यांना आम्ही जास्तीत जास्त त्यांच्या मागे उभं राहू. या पद्धतीचा एक रिसर्च होता आणि त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा आपण फार मोठं महत्व दिले, जास्त महत्व दिलंय आणि त्याच्याबद्दल तरतुदी केलेल्या आहेत.
पर्यटन, कला आणि संस्कृती. पर्यटन हा इन्कम जनरेटिंग एक नवीन सोर्स असू शकतो, या दृष्टीने त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. राष्ट्रीय सुरक्षा, देशांतर्गत सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि लोकशाहीच्या मूल्यांचं जतन, ह्या पद्धतीचे शीर्षक ह्या जाहीरनाम्यात आहेत. मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना विनंती करते की त्यांनी याच्यावर वापर करावा. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शपथनाम्यामध्ये गेल्या 10 वर्षात मतदारांची जी फसवणूक झालेली आहे, प्रचंड महागाई या देशात वाढलेली आहे, 45 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी आज या देशात आहे, शेतकऱ्यांची दुरावस्था झालेली आहे, कॉर्पोरेटसाठी पक्षपाती धोरणं अवलंबून इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून स्वतःची प्रचंड देणग्या घेण्याचं आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्याचे अनुभव आपण घेतले आहेत. नोटबंदी, खासगीकरण हे काँग्रेस पक्षाच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वेळी उभं राहिलं. त्या सर्वच गोष्टींचं खासगीकरण करण्यावर या सरकारचा भर आहे. महिला या देशात सुरक्षित नाही, पर्यावरणाचा हानी करणारा विकास, कायद्याची मोडतोड करून करण्याचा जो प्रयत्न झाला, या सगळ्यांच्यावर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. त्याचबरोबर या शपथपत्रामध्ये आमच्या सर्व घटकांना समाजातल्या न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू, ही भूमिका आम्ही मांडलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती या कमी करू आणि त्या 500 रुपयाच्या दरम्यान त्या निश्चित करू आणि त्यासाठी आवश्यकता वाढली तर केंद्र सरकार त्याला सबसिडाईज करेल, जसं पूर्वी युपीएच्या राजवटीत होत होतं. त्याच पद्धतीनं या देशात आमच्या भगिनींच्या वापराचा सगळ्यात मोठा गॅसचा वापर, त्याला त्या गॅसच्या किमती निश्चित करू. पेट्रोल आणि डिझेलवर जो कर असतो त्या करांची पुनर्रचना करू, जेणेकरून देशातली महागाई वाढण्यासाठी सगळ्यात मोठं कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत, त्याला आम्ही मर्यादित करण्याचं काम करू. त्याचबरोबर देशात जे शासकीय नोकऱ्या असतील, आता केंद्र सरकारमध्ये जवळपास 30-1 लाख शासकीय नोकऱ्या आहेत, त्या रिक्त जागा, शासकीय नोकऱ्या म्हणण्यापेक्षा रिक्त जागा, सत्तेत जर आम्ही सहभागी झालो तर सत्तेत गेल्यानंतर त्याचा आग्रह करू भरती करण्याचा, किंवा मग या रिक्त जागा भरून देशातल्या जनतेला चांगली सेवा सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी आग्रही राहू. परत महिलांचं आरक्षण शासकीय नोकरीत 50% ठेवण्याचा आग्रह करू आम्ही. त्याचबरोबर या देशात जीएसटी जो कर देशातल्या लोकांना आता लुबाडण्याचंच काम करतोय, त्याला ह्युमन फेस देण्याची आवश्यकता आहे. आणि अर्थतज्ञ विजय केळकर यांनी एका काही सांगितलेलं होतं की एकच टॅक्स असला पाहिजे आणि त्यामुळं एकच टॅक्स करताना या देशात सर्व राज्यात इतकी विभिन्नता आहे की प्रत्येक राज्याला वेगवेगळ्या वस्तू तिथल्या सामान्य जनतेसाठी महत्वाच्या असतात आणि तो राज्याने कर ठरवण्याचा अधिकार हा जीएसटीचं कायदा करतानाच गमावण्यात आला. त्याविषयी विधानसभेत देखील आम्ही आमची बाजू मांडलेली की राज्यांचे अधिकार जाऊ नये, पण कायदा असा झालेला आहे की देशातल्या कोणत्याही राज्याला काही अधिकार नाही. पुन्हा ते अधिकार व्हॅल्यू ऍडेड टॅक्सच्या वेळी जशी पॉवर कमिटी होती फायनान्स मिनिस्टरची, तसं एक काउन्सिल केलं जाईल आणि त्या काउन्सिलला पूर्णपणाने हा अधिकार दिला जाईल. केंद्र सरकारचा त्यातला हस्तक्षेप हा मर्यादित राहील किंवा मिनिमम राहील. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये अप्रेंटिसचा कायदा मंजूर करत असताना, आम्ही त्या दुरुस्त्या करत असताना डिग्री आणि डिप्लोमा पास आउट झाला मुलगा की त्याला 1 वर्षासाठी स्टायपंड देण्याची भूमिका आम्ही ठेवलेली आहे. 8,500 रुपये त्याला स्टायपंड दर महिना पहिल्या वर्षासाठी मिळेल. जोपर्यंत त्याला नोकरी मिळत नाही तोपर्यंत पहिल्या वर्षी त्याला हा आधार देण्याचं काम आम्ही करू. देशातल्या स्पर्धा परीक्षांसाठी
जे शुल्क आकारलं जातं आणि फार मोठ्या प्रमाणात युवकांच्याकडून शुल्क गोळा करण्याचा तो एक केंद्रीय आणि राज्याच्या सरकारांचा उत्पन्नाचं साधन झालेलं आहे. एवढं मोठं स्पर्धा परीक्षांसाठी शुल्क आकारलं जातं. आमचं सरकार आलं तर ते शुल्क देशातलं माफ केलं जाईल. त्याचबरोबर आमच्या महिला आणि मुलींच्यासाठी स्त्री शिक्षणातले जे काही अडथळे आहेत ते दूर करण्याचं काम आम्ही करू. त्याचबरोबर समाज, शाळा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी कडक कायदे आणले जातील आणि शाळा आणि महाविद्यालयात सेफ्टी ऑडिट मुलींच्यासाठी राबवलं जाईल. त्याचबरोबर महिलांना संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये महिलांना तातडीचं आरक्षण देण्याचा आग्रह पवारसाहेब नेहमीच करतात. त्याची अंमलबजावणी या 5 वर्षात करायचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही महिलांच्यासाठी बऱ्याच चांगल्या सूचना केल्यात. आम्ही ज्यावेळी पत्रक आपल्याला देऊ त्यात तुमच्या लक्षात येईल. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत दर, विक्री, आयात निर्यात धोरण, कर्जमाफी यावर काम करण्यासाठी एक स्वतंत्र शेतकऱ्यांच्यासाठी आयोग निर्माण करण्यात येईल, ज्याच्यामध्ये राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा पॉलिटिकल इंटरफेरन्स राहणार नाही. तर देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांच्यावर आलेलं संकट, त्यांना देण्याची सुरक्षितता आणि संरक्षण यासाठी हे आयोग वेळोवेळी निर्णय घेईल. आणि यात आम्ही नवीन या शेतीच्या पद्धती, तंत्रज्ञान विकसित झालेले हायड्रोफोनिक्स आणि ॲक्वाफोनिक्स आणि सेंद्रिय शेती याला जास्त बळकटी देण्याचं काम करू. या देशात असे बरेच आहेत. शासकीय क्षेत्रात कंत्राटी कामगारांना पायबंद घालण्याचं काम करू. आज राज्य सरकारचं धोरण नव्या नोकऱ्या न भरता कंत्राटी कामगाराच्या माध्यमातून त्या जागा भरण्याचं काम चालतं. त्याला आम्ही पायबंद घालू. कोणत्याही परिस्थितीत सत्तेत आल्यावर पूर्णपणाने ती कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट लेबर सरकारी नोकरी द्यायचं बंद करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्बल घटकांसाठी जातनिहाय जनगणना ही सत्तेत आल्यानंतर सरकारकडून हा आग्रहानं जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करू. आणि त्याचबरोबर आरक्षणातली जी अट आहे 50% त्याच्यावर आरक्षण जाऊ शकत नाही, तर ती अट जातनिहाय जनगणना झाल्यानंतर या देशामध्ये आपल्या लक्षात येईल वेगवेगळ्या जातींना किती टक्के आरक्षण असलं पाहिजे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे. त्याचा निर्णय घेत असताना 50%ची अट दूर करण्याचा देखील कायद्यात आम्ही इंदिरा साहनीच्या कायद्यामध्ये त्यांनी दिलेल्या निर्णयातून त्या निर्णयातून जे आपल्याला मर्यादा आलेली आहे ती दूर करण्यासाठी विशेष कायदा करू. वनाधिकारांची देशातल्या आदिवासी भागात जी लोक राहतात त्या आदिवासी वनात राहणारी जी लोक आहेत त्यांच्या वनाधिकाराची काटेकोरपणाने अंमलबजावणी करू. महिला सफाईसाठी अजूनही अनेक ठिकाणी आपल्याला असा अनुभव येतो की मॅन्युअल काम होतं, त्याला कायद्यानं त्यात हस्तक्षेप करून मानवी हस्तक्षेप तंत्रज्ञानाचा वापर करून संपवण्याचं काम आम्ही करू. खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी SC, ST, OBCसाठी देखील आरक्षण ठेवण्याचं काम आम्ही करू. गरिबांना मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा यासाठी रेशन कार्डासाठी पात्रतेच्या निकषात आम्ही सुधारणा करू, कारण अनेक गोरगरीब आजही त्या यादीतून बाहेर आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय स्तरावर आयोगाची निर्मिती करू. त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्यासाठी सच्चर आयोगाच्या शिफारशीची पूर्ण अंमलबजावणी होईल हे आम्ही बघू. मौलाना आझाद शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्याचं काम आम्ही देशात करायचं काम करू. त्याचबरोबर या ठिकाणी आपण आरोग्यासाठी नुसतीच भाषणं होत होती, पण आम्ही यात निर्धार केलेला आहे की 2028-29 पर्यंत आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4% वाढवण्याचं काम करू. त्याचबरोबर जिल्हा आणि तालुका स्तरावर अतिशय उत्तम अशा सेवा आरोग्याच्या
अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत येऊन तिथली प्राथमिक आरोग्य केंद्र हे स्मार्ट PHC मध्ये त्याचं कन्व्हर्शन करू असं काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपण केलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतूद ही देखील 6% आम्ही वाढवू. अनेक वेगळ्या सुधारणा सूचना आम्ही त्यात केल्यात. मी ते सगळ्या तुमच्याकडे सादर करणार आहे. त्यात आम्ही निश्चितपणानं आपल्याला अधिक खुलासा त्यात होईल. GSTच्या सुधारणेत एकच दर निश्चित करू, स्वतंत्र GST काउन्सिल करू आणि शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर 0 GST आम्ही आकारू. शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर GST 0 असेल आमच्या राज्यात. आणि त्याचबरोबर आपण खासगीकरणाच्या धोरणाचा आढावा करू आणि ज्या पद्धतीनं देशात ज्या वेगानं खासगीकरणाचं सगळ्याच सेवा या खासगीकरणाचं काम चाललंय त्यात आम्ही काही मर्यादा करू. पर्यावरणात नेट झिरो एमिशनची पातळी गाठण्याचा प्रयत्न करू. अग्निवीर स्कीम रद्द करू राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधात आणि सशस्त्र सेनांमधील महिलांची भूमिका आणखी विस्तारित करू. अग्निवीर स्कीम ही रद्द करणं आवश्यक आहे अशी देशातल्या तरुणांचा आग्रह आहे आणि ती भूमिका आमच्या पक्षाचाही तोच आग्रह असेल. सायबर सिक्युरिटी बद्दल काही मुद्दे आम्ही मांडले आहेत. परराष्ट्र धोरणात सीमेवर जी घुसखोरी झालेली आहे चीनची, अशा सर्व मुद्द्यांवर आमच्या पक्षाचे खासदार संसदेमध्ये आवाज उठवतील आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी जे जे करावं लागेल. वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत जो आजच आपण बघताय इलेक्शन महाराष्ट्रात 5 स्टेजेस मध्ये आहे. 7 स्टेजेस इलेक्शनच्या करतायत. याचा अर्थ एका वेळी एक लोकसभेच इलेक्शन करणं या देशात मुश्किल आहे. त्या एकाच दिवशी आपण लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असं स्वप्न बघणं हे फार लांब आहे. त्यामुळे आज ती यंत्रणा आपल्याला शक्य नाही. आज EVM वर देखील लोकांचा भरोसा उठलेला आहे. त्यामुळं आधी या बेसिक लोकांच्या निवडणुकीवरचा विश्वास वाढवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या एस्टॅब्लिश केल्यानंतरच वन नेशन वन इलेक्शन अशा गोष्टींची चर्चा करणे योग्य आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे न्याय यंत्रणा बरेच पेंडन्सी तालुका जिल्हा हायकोर्टच्या लेवलवर आहे आणि त्यामुळे न्याय यंत्रणा वेगवान न्यायदान यंत्रणा असेल त्यासाठी ते स्ट्रेंथन करण्यासाठी जे बजेट देणं आवश्यक असेल ते हायकोर्टाच्या सांगण्यानुसार आम्ही करू आणि हायकोर्टाशी जे सल्लामसलत करून सरकार आणि त्यांच्यामध्ये जे निष्कर्ष होतील ते करू. महालक्ष्मी योजना म्हणून एक प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी महिलेला कुटुंबातील 1 लाख रुपयाचं अर्थसहाय्य आम्ही देऊ आणि कामगारांचं किमान वेतन हे आता इथून पुढे आम्ही निवडणुकीत सत्तेत आलो तर ते 400 रुपये प्रतिदिन असलं पाहिजे याची देखील व्यवस्था करू. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती वाढवू. त्याचबरोबर त्यांना देण्याचं केंद्रीय अनुदान देखील वाढवू आणि सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेचा विस्तार करताना त्यात कडधान्य आणि खाद्यतेलाचा देखील समावेश करू. अशा वेगवेगळ्या सूचना वेगवेगळ्या गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या शपथनाम्यात घातलेल्या आहेत. त्याची कॉपीज आम्ही तुम्हाला द्यायचं काम करू. वाचल्यावर वाचायचे आणि त्याचा प्रश्न ऐकलं त्याच्यावर ते प्रश्न अरे प्रकाशन तर उद्या ओंकार नाही हे 2 मिनिटं हे पुढे बघायचं.
त्याची इंग्रजी कॉपी पण आज अपलोड होईल वेबसाईटवर. शेतीला हमी भाव आणि शेतकरी आयोग असा याच्यामध्ये उल्लेख केला आहे. असं वाक्य होतं की केंद्राचा पॉलिटिकल इंटरफेरन्स याच्यामधला कमी होईल. दोन मुद्दे महत्वाचे आहेत. एक म्हणजे केंद्राकडून जलसंधारणापासून नळ जोडणीपर्यंत बऱ्यापैकी निधी येतो आपल्या राज्याला. म्हणजे पवारसाहेब स्वतः कृषी मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे केंद्रातून बऱ्यापैकी निधी येतोच येतो. पॉलिटिकल इंटरफेरन्स हे नक्की तुम्ही कसं एलॅबोरेट करा की एक्झॅक्टली काय इश्यू आहे आणि तो इंटरफेरन्स आहे म्हणून मग त्यामुळे गोष्टी सगळ्या अडतायत किंवा मार्गी लागत नाही. तर पॉलिटिकल इंटरव्हेन्शन मध्ये कांद्याची निर्यात अचानकपणाने केंद्र सरकारने बंद केली. त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की कांदे थ्रोवे प्राइसला कवडी मोलाने शेतकऱ्यांना विकावे लागले. त्याचबरोबर ज्यावेळी देशामध्ये चांगल्या पद्धतीनं सोयाबीनचं उत्पादन होतं किंवा सोयाबीन मर्यादित असतं, त्यावेळी मग ते त्यासाठी सोयाबीनचं तेल आयात करणे, निर्यात करणे अशा ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणाने शेतकऱ्याला सुरक्षित ठेवून, शेवटी शेतकरी धरला तर देश धरणार आहे, शेतकऱ्याला तोटा होणार नाही, शेतकरी नफ्यात तोट्यात जाणार नाही याची काळजी घेण्याचं काम हे आयोग करेल. इंडिपेंडेंट आयोग म्हणजे तो इंडिपेंडेंट लोन वेवर्सच्या साठी देखील काही एकदम एक्स्ट्रीम स्टेजेस तयार झाल्या, कंटिन्युअस दुष्काळ पडला, काही लोकांना संकट प्रचंड आर्थिकदृष्ट्या येतात आणि देशात आत्महत्येचं प्रमाण वाढतं. तर त्यावेळी अशा सिच्युएशनचा विचार करणं याच्यासाठी पॉलिटिकली निर्णय होण्यापेक्षा आयोग त्याच्यात एक्झामिन करून वेगवेगळ्या भागातल्या रिजनल जे क्रायसिस आहेत त्याचा अभ्यास करून निर्णय घ्यायचा. लोन वेव्हरचा एक मुद्दा मला साहेबांना ऍक्च्युली विचारायचं की तुम्ही कृषी मंत्री असताना सगळ्यात मोठी म्हणजे युपीए गव्हर्नमेंटने कर्जमाफी केलेली होती असं हे दिसतंय. आता या सगळ्यावरून हा कर्जमाफी किंवा हमी भाव हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या टॅकल करण्याचा सस्टेनेबल मॉडेल आहे का असं तुम्हाला वाटतं का? कारण त्यानंतर सुद्धा सरकार जरी बदलली असली तरी आत्महत्यांचं प्रमाण कमी झालेलं नाही, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, अमित शहा काल आले त्यावेळी ते पण हे या सगळ्याबद्दल म्हणतात की मग विदर्भातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांची माफी पवारांनी मागितली पाहिजे. या 10 वर्षामध्ये तपासणी केली तर ह्या शेती संबंधीचे प्रश्न वाढले, आणि हा सलग 10 वर्षाचा कालखंड अमित शहा म्हणतात त्याचा भाषा केलं. तर या 10 वर्षामध्ये त्यांनी काय केलं ते अजून सांगण्याची आवश्यकता आहे. 10 वर्षाच्या पूर्वी, 20 वर्षाच्या पूर्वी, 40 वर्षाच्या पूर्वी तुम्ही काय केलं याचं प्रतिकरण मागण्याची त्याचा अधिकार नाहीये. आणि त्यामुळे ज्यांना शेतीबद्दलचं मर्यादित ज्ञान आहे त्यांच्या प्रश्नांच्या संबंधी फार आपण पिढ्याचे घालवणे फार महत्व त्याला देऊ. मला एक बोलायचं याच्यावर असेल तर 2 मिनिटं. त्यांनी अमरावतीलाच काल भाषण केलं. त्यांच्या माहितीसाठी पवारसाहेब 2001 ते 2013 अमरावती जिल्ह्यात दरवर्षी आत्महत्येचं प्रमाण 168 होतं. आता 14 ते 22 या कालखंडात दरवर्षी आत्महत्येचं अमरावती जिल्ह्याचं प्रमाण 353 आहे. म्हणजे 168 पहिल्या 1 ते 13 होतं. 14 सालापासून 22 सालापर्यंत अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या कालखंडात हे रेट वाढला आत्महत्येचा, 353 झाला. अकोल्यात 109 होतं ते 171 झालं. यवतमाळमध्ये देखील
की परिस्थिती 214 होती ती 324 प्रमाण वाढलं. बुलढाण्यात 117 चे 289 आत्महत्येचं दरवर्षीचं प्रमाण झालं. वाशिम मध्ये 81 चे 101 झालं. याला अमित शहांच्याकडे काय उत्तर आहे? शरद पवार साहेबांनी आत्महत्या ज्यावेळी व्हायला लागल्या त्यावेळी मनमोहन सिंगांना यवतमाळमध्ये आणलं, तिथं परिषद घेतली आणि त्यांनी त्या 5 जिल्हा जिथे आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे, दुष्काळी, त्यावेळी 4 साली दुष्काळ प्रचंड होता, त्यावेळी त्याचं उपाययोजना उडकण्याचं काम केलं. आता 10 वर्षात एवढ्या आत्महत्या झाल्या तरी केंद्र सरकारने विदर्भातल्या जनतेला काही दिलं नाही. उलट त्यांच्या हातात 10 वर्ष सत्ता आहे, पण अमरावती रिजन मधला इरिगेशनचा बॅकलॉग त्यांना दूर करता आला नाही. आमचं 2.5 वर्षाचं सरकार होतं त्यावेळी मॅक्सिमम पैसे अमरावती रिजनला राज्यपालांच्या सूचनेनुसार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. सर, यावर्षी दुष्काळाचं सावट आहे, दुष्काळी वर्ष दिसत आहे. या जाहीरनाम्यात आपण आपलं सरकार आल्यास काही कर्जमाफीची घोषणा किंवा योजना ठेवली? आमचं ज्यावेळी 2019ला सरकार आलं त्यावेळी आम्ही महाराष्ट्रात कर्जमाफी केली. हे आम्ही संसदेमध्ये ज्यावेळी हे मांडतोय त्यावेळी जो शेतकऱ्यांच्यासाठी आयोग करतोय त्या आयोगाकडून अशा कर्जमाफीचे डिसिजन्स, हे सूचना किंवा त्याचे निर्णय हे आयोगाने करावेत अशी त्याची भूमिका आहे. त्या पद्धतीने आम्ही आयोगाचं गठन करणार आहोत. पवार सर, अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तुम्ही सुद्धा तोच वारसा पुढे घेऊन जात आहेत, तुमच्या याच्यामध्ये उल्लेख दिसत नाही. भारतरत्न देण्यासाठी मागणी करता येईल, तो जाहीरनाम्याचा विषय होऊ शकत नाही. आणि भारतरत्न त्यांना दिला पाहिजे ही सगळ्या महाराष्ट्राचीच भावना आहे. आनंद आहे आमचा. उलट अशा गोष्टी, चांगल्या गोष्टी देशात झाल्या आहेत, पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं दिल्लीत ऐकत नाही, हा बिकटचा प्रॉब्लेम. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तुमच्या याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात. तुम्ही म्हटलं की सार्वजनिक खासगी भागीदारीसह जागतिक गुणवत्तेच्या गोष्टी होती. इन्फ्रास्ट्रक्चर या सरकारचा जर विकास मॉडेल उभं करतात किंवा लोकांना जे अपिलिंग काही प्रमाणात वाटू शकतं, तर ते इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात महत्वाचं आहे की आम्ही खूप मोठे प्रोजेक्ट केले, रेल्वे असतील किंवा ब्रिजेस केले किंवा वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी केल्या. याला काउंटर करण्यासाठीचं जे विजन इथे एक्सपेक्टेड आहे की तुमच्याकडे कोणते आणखी प्रलंबित प्रोजेक्ट आहेत का, की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कोणते कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट करणार का, तर त्याचा इथे पूर्णतः अजून उल्लेख दिसत नाही. पहिलं म्हणजे आमचा जाहीरनामा कोणाला काउंटर करण्यासाठी नाही. आमचा जाहीरनामा हे आमचं पवार साहेबांच्या पक्षाचं धोरण आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आम्ही वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आणू, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन इम्प्रूव्ह करू, कार्बन फुटप्रिंट, तुम्ही ते वाचा, ते आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं चॅप्टर. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर एनहान्समेंट मध्ये वॉटर सप्लाय, सिवेज, वेस्ट मॅनेजमेंट आणि पब्लिक स्पेसेस मध्ये सुधारणा करू, रिन्युएबल एनर्जीला प्राधान्य देऊ, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल गॅप जी आहे ती ब्रिज करण्यासाठी वापरू. अशा बऱ्याच गोष्टी सुचवलेल्या आहेत आपण, ज्या खरं म्हणजे नागरिकांच्या गरजेच्या आहेत. आणि जेवढ्या प्रमाणात देशावर कर्ज आहे तेवढ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर देशात वाढलं नाही, म्हणून आता इन्फ्लेशन वाढतंय, प्राइसेस वाढत आहेत, रुपयाची व्हॅल्यू कमी व्हायला लागलेली आहे. ते सगळे त्याचे फॉलोआउट आहेत. तुम्ही आता मगाशी एक म्हटलं की कंत्राटी भरती तुम्ही रद्द करणार आहात. म्हणजे गेल्या बऱ्याच दिवसापासूनचा हा मुद्दा होता की सरकार वेगवेगळ्या हॉस्पिटॅलिटीपासून वेगवेगळे असेल तिथे कंत्राटी भरती करते आणि काही स्पेसिफिक लोकांना फेवर करते. मुद्दा हा आहे की गेल्या 10 वर्षात राज्यावरचं कर्ज प्रचंड वाढलंय, त्यामुळे कंत्राटी ओके देशावरचं सुद्धा कर्ज बऱ्यापैकी वाढलेलं, त्याचे पण आकडेवारी आता पुढे निघते की युपीए पेक्षा आता किती एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटचं वाढलंय आणि लोन पण वाढलंय. अशा वेळी कंत्राटी भरती हा सत्ताधाऱ्यांना एक सोपा मार्ग वाटतो की जेणेकरून इझिली गोष्टी अवेलेबल होतात. एखाद्या व्यक्तीला पूर्ण वेळ सरकारी कर्मचारी करायचं म्हटलं तर त्याला पूर्ण आयुष्यभर पोसावं लागतं. तर मग एकीकडे अर्थव्यवस्था मॅनेज करणं आणि दुसरीकडे कंत्राटी भरती रद्द करणं, या 2 गोष्टींचा मिलान नक्की तुम्ही कसं काढू? तुमचा प्रश्न फार चांगला आहे. तर या देशात सध्याच्या सरकारने 205 लाख कोटी पर्यंतचं कर्ज, 210 लाख कोटी पर्यंत कर्ज केलेलं आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने देखील ऍडवाइस केले आता कर्ज वाढवण्याचं जरा कमी करा, नाही तर श्रीलंकेसारखी तुमची परिस्थिती होईल. आता प्रश्न असा आहे की मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष जर सत्तेत आला तर हे 18% जीएसटी आणखीन वाढवण्याची देखील शक्यता आहे, कारण त्यांना कर्ज फेडायचं.
या देशामध्ये सगळ्यात मोठं हिच असं आहे की सर्व धर्म समावेशक हे जर आमचा फेस या देशात आम्ही टिकवू शकलो तर या देशात गुंतवणूक वाढेल, गुंतवणूक वाढली तर रोजगार वाढेल, रोजगार वाढला तर विशेष सायकल मधून देश बाहेर येऊ शकेल आणि हे जे अर्थव्यवस्थेचं जे चक्र आहे ते आम्ही ब्रेक करू शकू. याच्यासाठी सगळ्यात जास्त म्हणजे इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे. ज्या देशात विशेषतः अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, इराक इथं कोणी गुंतवणुकीला जातं का? कारण ते एका बाजूला कललेले देश आहेत. पण या देशात सर्व धर्म समावेशकता ही या देशात पुरोगामी विचाराने टिकून ठेवली म्हणून आजपर्यंत गुंतवणूक येत होती. आता गुंतवणुकीचं प्रमाण कमी व्हायला लागले, ते वाढवलं आम्ही. तर मला वाटतं या सगळ्यांवर उपाय उडतो आम्ही. पाटील पवार साहेबांना प्रश्न आहे, काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा विषय आहे. पंतप्रधान मोदींनी राजस्थानमध्ये टीका केली, मुसलमानांना संपत्ती देणार, मंगळसूत्राचा विषय असेल. काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली, 11,000 तक्रारी निवडणूक आयोगाकडे मोदींच्या भाषणाविषयी झालेल्या आहेत. आपण याकडे कसं पाहता आणि जो खोटा प्रचार मोदींकडनं भाजपकडनं काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर होतोय, काँग्रेस कमी पडते का त्याचा करायला? लोकांची अपेक्षा असते की प्रधानमंत्री हा दुसऱ्या भाषेचा धर्माचा भाषेचा असू शकत नाही, संपूर्ण भारतीय असतात. आणि अलीकडे त्यांनी जे काही भाषण केलं आणि समाजाच्या अल्पसंख्याकांच्या बाबतीत एक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. मला त्यांचं ते भाषण वाचल्यानंतर धक्का बसला की प्रधानमंत्री असं कसं बोलू शकतो? प्रधानमंत्री हा देशाचा आहे का एका विशिष्ट वर्गाचा आहे? आणि एकंदरीत त्यांचा या समाजाचा दृष्टिकोन हा चिंताजनक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांच्या समोर हा जो त्यांचा अँगल आहे हा देशाच्या ऐक्याला धक्का देणारा आहे, त्याला विरोध केला पाहिजे आणि त्या समाजाची जागृती समाजात केली पाहिजे ही आमची भूमिका राहणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा परिणाम होतोय, गुंतवणूक किंवा उद्योजक किंवा देशाची प्रतिमा होतोच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आता ते जे काही क्षेत्र त्यांनी केलं म्हणजे अमेरिकेपासून अनेक देशांनी त्या समाजाची वेगळी आणि तीव्रता मानली. म्हणजे आपल्या अंतर्गत कशाला सुद्धा जगाला हस्तक्षेप करण्याच्या समाजाची संधी प्रधानमंत्र्यांच्या एका भाषणानं झाली. सवाल है, एक कांग्रेस के रिगार्डिंग सवाल है कि इलेक्ट्रल बॉन्ड का मुद्दा इलेक्शन में काफी हर जगह दिख रहा है कि इलेक्ट्रल बॉन्ड इट कुड बी लार्जेस्ट करप्शन इन इंडिया अभी तक का कह सकते हैं. ऐसे सब चर्चा चालू है कि जब राहुल गांधी सोलापुर में आते हैं तो बोल रहे हैं कि जब जैसे सड़क पे गुंडे फिरौती मांगते हैं एक दूसरे से, उसी तरह का इस सरकार का क्या स्कैम दिख रहा है. तो आप इसको किस तरह से देखकर आपकी राय क्या है? साधी गोष्ट आहे की याच्यामध्ये जर बॉन्डच्या संबंधी एक सगळ्यांचा समाज असा आहे की या देशाची सगळ्यात मोठा भ्रष्टाचार याच्या संबंधीचं उदाहरण द्यायचं असेल त्यावर इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संबंधित आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये राहुल गांधी काय बोलले किंवा आणखी तुम्ही काय बोललं ह्याच्या भाषा कमी नाही, पण या फॅसल्याचं गाणे हे सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. पवारसाहेब, राज्यपालाची नियुक्ती मुख्यमंत्र्यांची सजेशन व्हावी अशी तुम्ही पद्धत आणणार आहे. हे माजी राज्यपाल जे होते कोश्यारीच्या कारभारच्या पार्श्वभूमीवर असं आणणार आहे की कारण काय आहे? कारण असं आहे की अनेक राज्यामध्ये त्यांची राज्याचा कारभार राज्याच्या जनतेने निर्वाचित केलेल्या लोकांच्या विचारानं चालतो. प्रशासन त्या प्रशासनाच्या संदर्भात त्यांनी जे काही कमिशन केल्या त्यावर आधारित असण्याची आवश्यकता लोकांच्या दृष्टीने आहे. आज काही ठिकाणी असं आहे की गव्हर्नर याचा
कोणी गव्हर्नर होते त्या गव्हर्नरचा अफेअर्स वेगळा असेल, एखाद्या भाषणात काही त्यांना वेगळं होत असेल तर मुख्यमंत्री आणि गव्हर्नर दोघे एकच गोष्ट निर्णय घेतले. निवडणुका ज्या करायच्या असतील त्या निवडणुका सुद्धा दोघे एकत्र बसून करत असत. आज मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा अधिकारच नाही, आम्हीच अधिकारावरतीच आहोत असा अफेअर्स दुर्दैवाने काही राज्यात घेतला जातो आणि त्याचे परिणाम त्या राज्याच्या प्रशासनाला होतं. उदाहरणार्थ पश्चिम बंगाल ती स्थिती नको आणि म्हणून इथे सुसंवाद ठेवून काम करणं हे अधिक गरजेचं आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान झालेलं आहे, दुसऱ्या टप्प्यातलं उद्या होईल. काय तुमच्याकडे रिपोर्ट्स आहेत आणि रिपोर्ट्स भाजपला निगेटिव्ह आहेत म्हणून मोदी पंतप्रधानांपासून सगळे भाजप नेते आमचा निर्णय काय आहे की हा जो पहिला सफा झाला त्याच्यामध्ये लोकांसमोर ते भाजप सरकारचे विरोधी व्यक्त होते आणि त्याच्यासाठी आज भाजप आणि त्याचे नेतृत्व अस्वस्थ आहे हे दिसते आणि त्यावेळेला अस्वस्थतेची त्यांना खात्री वाटत नाही. त्यावेळेला मग धर्माचं जातीचं भाषेचे विषय काढत आणि व्यक्तिगत घेऊन त्याचा प्रयत्न करायचा. हा प्रयत्न भाजपचा याच्याआधी कधीकधी होत होता आणि मोदी साहेब या सगळ्या गोष्टी तज्ञ आहेत आणि त्यामुळे अशा गोष्टी तर अगर हा त्यांचा जो आहे याचा स्वच्छ अर्थ आहे की पहिल्या सभेच्या मतांचं जे काही झालं त्याच्या उद्देशी त्यांना खात्री नाही. साहेब, राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात शेवटच्या पानावर काँग्रेसच्या जाहीरनाम्यांमधल्या भूमिकांचा उल्लेख केलेला आहे, त्याचं नेमकं कारण काय? काँग्रेसच्या जाहीरनाम्यातले काही 5 न्यायचे मुद्दे आहेत ते आम्ही पण अडॉप्ट केले म्हणून त्याचा उल्लेख केला. या बरोबरच एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं एक गीत आम्ही नवीन तयार केलेलं आहे. ते आपण सर्वांच्या समोर रिलीज करायचंय. तर आपल्या सर्वांना आपण सर्वांनी पाहू. हा बंद करा. Bluetooth connected.
अध्यक्षांना प्रश्न. पाटील साहेब, एक राजकीय पक्ष आहे, छगन भुजबळ साहेबांची आपली काही चर्चा सुरू आहे असं कळते, ते इच्छुक आहेत पुन्हा राष्ट्रवादी आपल्या पक्षात मध्ये येण्यासाठी. आमच्याशी काही चर्चा नाही चालू, पण त्यांची प्रचंड अवहेलना महायुतीत होते असं दिसतंय आणि त्याबद्दल आम्हालाही मनाला खेद वाटतोय. त्यांना जुने सहकारी आणि याच्यात खरंच त्यांची अवहेलना प्रचंड झाली. नाशिकमध्ये ते उभे राहणार असं जाहीर करण्यात आलं किंवा दिल्लीनं सूचना केल्या म्हणून, आणि मग ऐनवेळी त्यांना त्यातनं माघार घ्यावी लागली आणि याबद्दल पवार साहेबांच्यावर त्यांनी अनेक वर्ष काम केले आणि त्यामुळे आम्हाला त्याचं खेद आहे. साहेब एकनाथ खडसेंचं काय स्टेटस आहे सध्या? कारण एकनाथ खडसेजींचं काय सध्या स्टेटस आहे? कारण भाजपमध्ये अजून सुद्धा प्रवेश झालेला नाही, म्हणजे काय आपल्याकडे आहे तिकडे? त्यांनी त्यांची तिकडे जाण्याची इच्छा प्रकट केलेली आहे, इकडं ते गेलेले आहेत असं आम्ही समजतो, पण प्रवेश झालेला नाही कुठंच. काय आता त्यांचा प्रश्न आमचा, आपल्याकडे नाहीये. आमच्याकडून ते गेलेले आहेत, राजीनामा दिला त्यांनी आमच्याकडे राजीनामा दिलेला आहे आणि आमच्याकडून ते तिकडे गेलेले आहेत. त्यांनी इच्छा प्रकट जाहीर केलेली आहे आणि त्यांचा यथावकाश त्यांचे भारतीय जनता पक्षाचं टाइम टेबल असेल. गाणं तर लॉन्च झालं, म्हणजे पवार साहेब तर ऑब्व्हियसली ते सेंटरमध्ये असणारच, काही हरकत नाही, पण तुमच्यापेक्षा किंवा रोहितांपेक्षा संजय राऊत जवळपास 3 वेळा त्या सगळ्यामध्ये दिसले. तर राजकीय याचा अर्थ असा घ्यायचा की हा पक्ष सर्व महाराष्ट्रातल्या पक्षांना हवाहवाचा आणि आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पाहिलं पाहिजे आणि संजय राऊत अतिशय उत्तमपणाने महाविकास आघाडीचं आज वेगळ्या ठिकाणी जाऊन बाजू मांडतायत. त्यामुळं सर, अजित पवार माध्यमांना मुलाखती देताना असं म्हणतात की यापूर्वी भाजपसोबत जाण्याचा 3 वेळा प्रयत्न झालाय 2014 पासून, मात्र त्यावेळेस पवार साहेब सोबत आलेले नव्हते. त्यांनी केली तर ती स्ट्रॅटेजी असते आणि आम्ही केली तर ती गद्दारी कशी होऊ शकते? असं आहे की पवार साहेबांना माझा ऍज फार एज माझं नॉलेज आहे, काही लोक सतत सांगत होते 5-6 वर्ष की या देशात भारतीय जनता पक्षाचा पराभव होणं अवघड आहे, तेच सत्तेत येणार आहे, त्यामुळे आपण तिकडं जाणं हे आवश्यक आहे आणि त्यांची वेगळी खासगीतली काही कारणं होती ज्याच्यावर मी बोलू इच्छित नाही. त्यामुळे हा सतत त्यांचा प्रयत्न होता. पवार साहेबच ठाम राहिले आणि प्रत्येक वेळीला आता शेवटी जवळचे सहकारी सतत अशी भूमिका 2-4 जण मांडत असतील तर प्रत्येक वेळेला बऱ्याच सहकार्यांना बोलवून त्यांनी तिकडे जाणं कसं योग्य नाही हे सहकार्यांनी सांगितलं की तिकडे आपल्याला जायचं नाही आणि मग असे निर्णय निरस्त नकार दिलेला आहे. पवार साहेबांनी कधीच हा निर्णय घेतला नाही आणि पवार साहेब नेहमीच शाहू फुले आंबेडकर या विचाराची कटिबद्धता ठेवून आहे. त्यांनी 2 इन्सिडेंट सांगितले ज्याच्यामध्ये पवार साहेबांनीच थेट अमित शहाशी संपर्क करायला सांगितलेला होता, कम्युनिकेशन करायला सांगितलेलं होतं, मात्र ते दिल्लीला न जाता फोनवरून करावं आणि त्या कम्युनिकेशनचा तुम्ही, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार पार्ट होते असं ते स्पेसिफिक मुलाखतीमध्ये म्हटले. मात्र दिल्लीला जाऊ नये असं वरिष्ठांनी सांगितल्यामुळे ते त्यावेळेस टळलं. एक तर तिकडे गेलेल्यासाठी किती वेळा कारणं द्यावी लागतात त्यातूनच मनस्थिती लक्षात येत असेल, माझी त्याला तक्रार नाही. पण पवार साहेबांनी मला हे सांगितलेलं होतं की या दोघांनी कुणाशी तरी चर्चा करून वेगळी भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यावर राहावा. मी त्यांच्याबरोबर असताना त्या चर्चा ज्या झाल्या त्यावेळी मी पवार साहेबांचीच भूमिका मांडत होतो नेहमी आणि त्यामुळे तिकडे जाण्यासाठी संमती पवार साहेबांनी कधीच दिलेली नव्हती आणि आज परिस्थिती तशी असते तर एवढ्या मोठ्या वेगळ्या गोष्टी करणाऱ्या लोकांच्यावर लढाई करण्याची काही गरज नव्हती. पण पवार साहेबांनी ठामपणाने स्वाभिमान जपण्याचं काम केलं आणि ठामपणा दाखवला. मुठभर मावळे देखील निष्ठेचे त्यांच्यावर राहिले आणि